मस्साजोग गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावरील आवादा कंपनीचे पवनचक्की प्रकल्प आहेत। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती। आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाला मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। 6 डिसेंबर 2024 चा तो दिवस होता आणि त्याच दिवसानं खरं जर बघितलं गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो कट आहे तो याच ठिकाणाहून जो आहे तो द्वेषच्या पद्धतीनं सुरू झालेला। मी सध्या आवादा कंपनीच्या या वर्कशॉप परिसरात आहे आणि आपण पाहू शकतो हाच तो परिसर आहे। 6 डिसेंबरला साधारणतः 11:30 ते 11:45 दरम्यान या ठिकाणी हाणामारी झाली आणि या हाणामारीचा जो व्हिडिओ आहे तो सोशल माध्यमात व्हायरल झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले या दोघांचा जो वाद आहे तो समोर आला आणि त्यानंतर 7 तारखेला वाद मिटवण्यासाठी हा प्रकरण पुढे करण्यात आला होता। जर बघितलं तर 9 तारखेला दुपारची वेळ होती ती आणि संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आलेली होती। हा जर परिसर जर बघितला तर त्यावेळी एवढी साहित्य सामुग्री जी आहे त्या ठिकाणी नव्हती, मात्र आता हळूहळू काय होणार ही साहित्य सामुग्री जी आहे ती वाढलेली आहे। बाजूला अशा पद्धतीनं पोलिसांचा कडक पहारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।